नमस्कार मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे लाडकी बहीण योजनेचा नवीन फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे, तर त्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स इथे लागणार आहेत, तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहेत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर ज्या महिलांची लाडकी बहीण योजनेचे फॉर्म राहिलेले आहेत, तर फॉर्म कधीपासून सुरू होतील, त्यासाठी आता नवीन निकष काय काढण्यात आलेले आहेत, त्याचप्रमाणे आता यामधून कोण अपात्र आणि पात्र ठरवण्यात येईल. तर सर्वात पहिले आता जे काही लाडकी बहीण योजनेसाठी जे काही डॉक्युमेंट्स इथे लागणार आहेत, जे पहिले डॉक्युमेंट्स लागत होते तेच यामध्ये सुद्धा लागणार आहेत. तर पहिले जे की नारी शक्ती दूत अप्लिकेशनच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यात आले होते. अप्लिकेशन त्यानंतर वर्क करत नव्हती, त्यानंतर इथं पोर्टल लॉन्च करण्यात आलं होतं. तर त्या पोर्टलच्या माध्यमातून सुद्धा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल तर बरेच जणांचे पैसे अधिक जमा झालेले नाहीत, बरेच जणांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहेत, तर बरेच जणांचे फॉर्म इथे एडिटसाठी आलेले आहेत. तर कोणाचे डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम आहे, तर कोणाच्या नावामध्ये, तर कोणी बँक अकाउंट जे चुकीचं टाकलेलं आहे, तर अशांनी फॉर्म लवकरात लवकर तुम्ही तुमचं जे काही फॉर्म आहे तिथे एडिट करून घ्यायचे आहे, जेणेकरून जानेवारीचा हप्ता ते तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल. तर ज्यांचे फॉर्म एडिटसाठी आलेले आहेत, तर आता नवीन फॉर्मबद्दल आता माहिती पाहणार आहे. तर त्यासाठी डॉक्युमेंट्स लिस्टसाठी सर्वात पहिले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभार्थ्याचा जो काही फॉर्म आहे ऑनलाईन अर्ज, त्यासाठी तुम्हाला एक अर्ज मिळते, तर त्याची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ते फॉर्म भरून तुम्हाला त्यामध्ये अपलोड करणे आवश्यक आहे. तर तुम्हाला बेसिक गोष्टी सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यानंतर लाभार्थ्याचे आधार कार्ड, ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरत आहात त्यांचं आधार कार्ड इथं तुम्हाला लागणार आहे. तर आता भरपूर महिलांनी जे काही मॅरेज झालेलं आहे पण मॅरेजच्या आधीचे डॉक्युमेंट्स इथं अपलोड केलेले आहेत, त्याच नावानं फॉर्म भरलेले आहेत, त्यानंतर त्यांचं मॅरेज सुद्धा झालेलं आहे, त्यांनी मॅरेज सुद्धा टाकलेले आहेत. तर अशी जे काही चुकीची माहिती भरून जर ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत तर अशांचे फॉर्मची आता छाननी होणार आहेत, म्हणजे त्यांचे फॉर्म इथं रिजेक्ट करून त्यांचे जे की इथं त्यांचे पैसे इथं बंद होणार आहेत. तर अशांनी इथं लक्षात ठेवायचं आहे. तर आता तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील रहिवासी सर्टिफिकेट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट जर तुम्हाला असेल, जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर तुमच्याकडे आदिवासी प्रमाणपत्र जे काही सर्टिफिकेट इथं तुम्हाला आवश्यक आहे. जर तुमच्याकडे जन्माचा दाखला असेल, रेशन कार्ड असेल, यामधलं कोणतेही तुम्ही एखादं डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट जर नसेल, जर तुम्ही जातीमधून जर बिलॉंग करत असाल तर भरपूर जणांनी कास्ट सर्टिफिकेट जे आहे ती चुकीची टाकलेली आहे, त्यामुळे त्यांचे पैसे सुद्धा आता इथं बंद होणार आहेत. तर त्यामध्ये रहिवासी प्रमाणपत्र ते जर नसेल, जन्म प्रमाणपत्र ते जर नसेल, मतदान कार्ड ते सुद्धा नसेल, तर रेशन कार्ड, तुम्हाला आधार कार्ड, रेशन कार्ड हे 2 डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जे आहे रेशन कार्ड सुद्धा तुमचं इथं चालणार आहे. त्यानंतर बँकेचं पासबुक, तर आता बँकेचं पासबुक यामध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे. तर तुमच्या बँक पासबुकला डीबीटी, तर भरपूर महिलांनी जे काही आता लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले होते तर बँकेचे खाते दुसरेच दिले होते, पण त्यांचे जे काही पैसे आहेत ते डीबीटी खात्यामध्ये जमा झाले. तर ज्या महिलांची डीबीटी लिंक नाही, तर अशा सर्व महिलांनी लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही आता घरबसल्या सुद्धा चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे. तर बरेच जणांचे कमेंट्स आले होते की आमची डीबीटी सुद्धा लिंक आहे व त्यांचे जे काही फॉर्म आहे ते एडिटसाठी आलेले असेल तर एडिट करून घ्या. त्यानंतर फोटो, तुम्हाला इथं पासपोर्ट एक फोटो लागणार आहे, रेशन कार्ड लागणार आहे. त्यानंतर जे काही टर्म अँड कंडिशन आहे, तर लाडकी बहीण योजनेचा जर तुम्ही फॉर्म भरत आहात तर त्याचे जे काही टर्म अँड कंडिशन आहे, जे काही अटी तुम्हाला दाखवण्यात आलेल्या आहेत ते सर्व अटी तुम्हाला इथं वाचायचं आहे. जे की निराधार योजनेचे महिलांनी सुद्धा यामध्ये फॉर्म भरलेले आहेत तर त्यांना सुद्धा याचा जो काही लाभ आहे ते मिळालेला नाही, त्यामध्ये अपात्र ठरलेले आहे. तर भरपूर महिलांनी वय वाढून टाकलेलं आहे, म्हणजे यश त्यांचं वाढून टाकलेलं आहे, म्हणजे कमी जर असेल तर जास्ती करून टाकलेलं आहे, जास्ती जर असेल तर कमी करून, अशा माध्यमातून सुद्धा फॉर्म भरण्यात आलेले आहेत. तर अशांचे फॉर्म सुद्धा आता बंद होऊन त्यांचे जे काही पैसे आहेत तिथं बंद होणार आहेत, जे की आता समोरचा जो काही हप्ता आहे जे की जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे याच महिन्यामध्ये जमा होणार आहेत. तरी लाडकी बहीण योजनेबद्दल जे की आता लवकरच यांचे जे काही फॉर्म आहे ते सुरू होतील. जे की लाडकी बहीण योजनेचे फॉर्म आता पोर्टलवरती बंद झाल्याच्या नंतर अंगणवाडी सेविकेकडे एक ID देण्यात आली होती, त्याच्या माध्यमातून ते जे फॉर्म आहे तिथं भरण्यात आले होते. तर त्यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, त्यानंतर जे काही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म, त्यानंतर त्यांचे जे काही बँकेचं पासबुक, फोटो, जेवढे काही डॉक्युमेंट्स लावून तुम्ही तुमचा जो काही फॉर्म आहे ते घरबसल्या भरत होते. तर त्यानंतर अंगणवाडी सेविकेकडे सुरू झाले होते. त्यानंतर जसे की अंगणवाडी सेविकेकडे सुरू होतील त्याबद्दल जे काही अपडेट येईल आपल्याकडे, तर आपल्या सर्वात पहिले आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपडेट मिळेल. तर आता 2-3 दिवसांमध्ये लवकरच याचे जे काही फॉर्म आहे ते नवीन फॉर्म सुरू होतील. जसे की फॉर्म सुरू होतील तर फॉर्म कशा प्रकारे भरायचा आहे व नवीन नियम काय आलेले आहेत, नवीन अटी काय आहेत व तुम्ही राहिलेले जे काही पैसे आहेत ते कशा प्रकारे मिळवू शकता, संपूर्ण व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या
फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल बघायला मिळेल. तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.